आमदार रोहित पवार यांच्या विरोधात एक पुणे पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे। नेमकी ती तक्रार काय आहे आणि त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी संदीप भोंडवे आहेत कुस्तीगीर महासंघाचे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं तर तुम्ही एक तक्रार दिली रोहित पवार यांच्या विरोधात, काय नेमकी तक्रार आणि कशासाठी दिली? महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षक असतील, कुस्ती शौकीन त्यांना माहिती आहे की 66 वर्ष महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्पर्धा होते आणि या महाराष्ट्र स्पर्धेमध्ये जे प्रावीण्यधारक कुस्तीगीर होतात, या प्रावीण्यधारक कुस्तीगीरांना 5% सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळतं, शासनाकडे त्यांना मानधन प्राप्त होतं, छत्रपती पुरस्काराकडे त्यांना गुणांकन मिळतं, अनेक फायद्याने दृष्टीशीर ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा असते आणि म्हणूनच महाराष्ट्रातले सगळे कुस्तीगीर ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात। खरं तर रोहित पवार असतील किंवा महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषद आहेत, या दोघांनाही भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता नाही आहे आणि महाराष्ट्र शासनाचीही मान्यता नाही। त्यामुळे ही जी स्पर्धा घेत आहेत ही नामसदृश्य स्पर्धा आहे, बोगस स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळल्यानंतर महाराष्ट्रातल्या कोणत्याच कुस्तीगीराला कोणता शासकीय फायदा होणार नाही। ही बाब रोहित पवार आणि महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषद यांनी जाणून बुजून लपून ठेवलेली आहे आणि म्हणून यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व कुस्तीगीरांची 100% फसवणूक होऊ शकते। या स्पर्धेला म्हणजे महाराष्ट्रातले काही लोक आहेत म्हणजे ही लाख रुपये देणगी देत असतात आणि ह्या देणगी देणाऱ्या माणसांची पण फसवणूक होऊ शकते। त्यामुळे आम्ही पुणे येथील पोलीस मुख्यालयात तक्रार दाखल केलेली आहे आणि त्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे की आम्ही वारंवार म्हणतो की या स्पर्धेतल्या जे फायदे होणारे शासकीय, या शासकीय फायद्यांचा रोहित पवार असतील, कुस्तीगीर परिषद असतील यांनी जाहीर करावेत आणि यांनी जर नाही जाहीर केले तर जाणून बुजून मुद्दामून महाराष्ट्रातल्या कुस्तीगीरांची फसवणूक करण्यासाठी आणि काही दानशूर लोकांची फसवणूक करण्यासाठी यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि संबंधित याच्यावरती गुन्हे दाखल करावेत अशी आम्ही मागणी करणार आहोत। त्यांचं म्हणणं आहे की मी संयोजक किंवा तिथला आयोजक नाही आहे, मी फक्त तिथं जागा दिले। रोहित पवार म्हणतात की माझा त्या स्पर्धेशी काही संबंध नाही। नाही, रोहित दादा हे वाक्य खोटं बोलता येते, कारण त्या दिवशी रोहित दादांनीच मातीपूजन केलं, आखाडा पूजन केलं आणि स्पर्धेचा सर्व खर्च रोहित दादाच करणार आहेत। ते जाणून बुजून म्हणजे हे माहिती ह्या स्पर्धेला महाराष्ट्र शासनाची मान्यता नाही आणि म्हणून ते जाणून बुजून हे नाही पळवाट शोधता येते, कारण ही 100% महाराष्ट्रातल्या कुस्तीगीरांची फसवणूक आहे। तर यात राजकारण होतं असं वाटतं का? कारण 2 स्पर्धा 2 सगळ्या महाराष्ट्र केसरी होते। राजकारण महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषद करते। आपणा सर्वांना माहिती आहे 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला, 1977 पर्यंत काँग्रेसचं राज्य होतं आणि 78 साली ज्यावेळेस पहिल्यांदा जनता दलाचं राज्य आलं, 25-30 वर्ष सत्तेचा उपभोग घेऊन सुद्धा ज्यावेळेस 78 साली जनता दलाचं राज्य आलं त्यावेळेस त्यांनी सगळे ज्या आपल्या योजना आहेत त्या सगळ्या जनता दलाकडे वर्ग केल्या होत्या। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आता 64 वर्ष स्पर्धा घेते आणि पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची भारतीय कुस्ती महासंघाने मान्यता काढून घेतलेली आहे। 1 वर्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने एकही स्पर्धा घेतलेली नाही आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला कोणती स्पर्धा घ्यायचा अधिकार नाही, कारण त्यांचा एकही खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होऊ शकत नाही। म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला महाराष्ट्र शासनाची पण मान्यता नाही। मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने अशा स्पर्धा घेऊन खेळामध्ये राजकारण आणू नये। खरं तर यामध्ये राजकारण आणताना यामध्ये खेळाडूंचंही नुकसान होतं। 2 संस्था, 2 म्हणजे परिषद आणि महासंघ यामध्ये खेळाडूंचेही नुकसान होतं। नाही, खेळाडूला संपूर्ण माहिती। यावर्षी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने 11 राज्य अजिंक्यपद स्पर्धा घेतल्या, 6 नॅशनलमध्ये आमचे संघ खेळले, 78 कुस्तीगीरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती पदके प्राप्त केली आहेत। त्यामुळं याच्यामध्ये कुस्तीगीरांचा तोटा नाही। कुस्तीगीर राष्ट्रीय पातळीवर खेळतोय त्याला पदके मिळत आहेत, ते कुस्तीगीर आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतोय ह्या कुस्तीगीरांना पदके मिळत आहेत। परंतु अशा स्पर्धा ज्या बोगस नामसदृश्य स्पर्धा भरवल्यामुळं कुस्ती शौकीन यांच्यामध्ये संभ्रम अवस्था नक्कीच तयार होते। दुसरी गोष्ट की नुकतीच अहिल्यानगरमध्ये जी स्पर्धा पार पडली त्या 2 खेळाडूंवर तुम्ही खरं तर कारवाई करू किंवा त्यांची चौकशी करू असेल, त्या संदर्भात काय झाले आता? या संदर्भात माननीय विलास कथुरे सर यांचा अहवाल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघात प्राप्त झालेला आहे आणि या अहवालावरती येत्या 10 ते 12 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ एक बैठक आयोजित करणार आहे आणि बैठक आयोजित केल्यानंतर त्यातून जे काय निष्पन्न होणार आहे ते तुम्हाला आठवड्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ त्याबाबत निर्णय घेणार आहे। महेंद्र गायकवाडनीही त्या अहिल्यानगर स्पर्धेतील मला बक्षीस मिळालं नाही असा एक आरोप केला होता। नाही, वास्तविक एखादा खेळाडू स्पर्धेतून जर बाद झाला तर तो नुसता स्पर्धेतून बाद होत नाही, तर त्याचा तो क्रमांक पण काढला जातो आणि त्याचं तो अख्ख्या स्पर्धेतून बाद होतो। त्यामुळे जे एखाद्या खेळाडू जर स्पर्धेतून बाद होत असेल तर त्यावेळी त्या खेळाडूला म्हणजे जो त्याचा क्रमांक आलेला असतो तो त्याला क्रमांक दिला जात नाही आणि त्याचा सहभाग पण नाकारला जातो आणि म्हणून महेंद्र गायकवाड ज्यावेळेस बंदी घातली गेली, महेंद्र गायकवाड ज्यावेळेस कारवाई केली गेली, मग ह्या कारवाईच्या अनुषंगाने तो त्या बक्षिसात पण मुकलेला आहे।
नक्कीच हे होते संदीप भोंडवे. खरं तर जी महाराष्ट्र केसरी 66वी सुरू आहे त्या संदर्भात त्यांनी पुणे पोलिसात एक तक्रार दाखल केली आणि या संदर्भात रोहित पवार यांच्या विरोधात ती तक्रार जी आहे ती दाखल केली आहे. त्यामुळे आता या संदर्भात पुढे काय होणार हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.